नमस्कार. स्मृतिगंध आणि जाई काजळ प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेच्या या भागात मी मिलिंद जोशी आपलं स्वागत करतो. एक गोष्ट मला तुमच्याशी आत्ता बोलावीशी वाटते आपला भाग सुरू करायच्या आधी. ती अशी की तुम्हाला कधी कोणी विचारलं की एखादी व्यक्ती किंवा एखादा विषय ह्याच्याबद्दल तुमचं मत काय, तर आपल्या मनात काय होतं? काही आठवणी जाग्या होतात त्या व्यक्तीबद्दलच्या किंवा त्या विषयाबद्दलच्या. त्या आठवणींचा एक क्रम आपल्याला आठवायला लागतो. त्यातल्या काही आठवणी आपल्या आवडत्या असतात, काही शक्यतो टाळल्या तर बरं असं वाटतं, आणि काहींचा आपल्याला टाळता येणार नसेल असा जरी काही भाग असला तरी त्याची लांबी जरा कमी करावीशी वाटते. तर अशा पद्धतीने आपलं मन त्या सीन्सला एका रांगेत आणतं. त्या आठवणींचे जे सीन्स असतात त्यांना एका रांगेत आणतं आणि त्यातनं एक स्टोरी तयार करतं. ती जी स्टोरी असते त्याचा जो परिणाम असतो ते म्हणजे आपलं त्या व्यक्तीबद्दलचं किंवा त्या विषयाबद्दलचं मत असतं. हे सगळं एवढं सांगण्याचं कारण असं आहे की या संदर्भात आपल्या मनाने एडिटरचं काम केलं असं मला वाटतं. आणि हा विषय बोलण्याचं कारण असं आहे की प्रवर्तनच्या या भागात आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध एडिटर भक्ती मायाळू यांना. भक्ती, खूप खूप स्वागत. बाबांच्या उल्लेखाशिवाय ही प्रश्नावली सुरू होऊ शकत नाही. मंडळी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांची कन्या आहे भक्ती, त्यामुळे भक्तीच्या मार्फत त्यांच्याकडे आमचा प्रणाम पोचवावा. तर प्रश्न त्या संदर्भात असा आहे की राजदत्तजीमुळे सिनेमा क्षेत्राशी संपर्क सोपा झाला का, किंवा लहानपणापासून संदर्भ आला का सिनेमा क्षेत्राचा? आता हे जे प्रश्न आहेत ना, याच्यामध्ये दोन पूर्ण वेगळी उत्तरं माझ्याकडे आहेत. दोन्ही ऐकायचे आहेत आम्हाला. म्हणजे विरोधाभास म्हणा किंवा काही म्हणा. कारण लहानपणापासून काही कनेक्शन मिळालंच नाही खरं म्हणजे. अच्छा. कारण दिग्दर्शक राजदत्त वडील आहेत हे माहीत होतं, किंवा त्याचा सगळा आम्ही ते सगळं अनुभवत होतो. ती जी काही समृद्धी होती म्हणजे त्यांचा एक एक चित्रपट एका मागून एक येणं, हो. मग त्याच्या ट्रायल्सला आम्ही जाणं हो. आणि शूटिंगला फारसं न जाणं आणि मग त्या ट्रायल्स बघणं, मग तो थिएटरमध्ये बघणं, मग त्याचं अवॉर्ड असायचं, बाबांना एकामागून एक अवॉर्ड्सना जाणं, मग पुढचा चित्रपट, हे सगळं आम्ही खूप अनुभवलं आणि खूप त्याचा अभिमानाने आम्ही मोठे होत गेलो. आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण, आम्ही दोघी जणी आहोत म्हणून मी आम्ही म्हणते. हो. पण त्याचं कनेक्शन तशा अर्थाने घरात काहीच नव्हतं. म्हणजे बाबा कधी घरात तो विषयही काढायचे नाहीत. एक तर ते फार घरी कमी असायचे, आणि घरी आल्यानंतर चित्रपट हा विषय अजिबात नसायचा बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, विचारांमध्ये, कशातही नाही. त्यामुळे नॉलेज म्हणून किंवा त्याचा अभ्यास म्हणून हा काही विषय नसायचा घरात. तर मोठं होईपर्यंत आपण ह्यात जाऊ किंवा आपण ह्याबद्दल या क्षेत्रातलं काही करू असं मलाही कधीच वाटलं नव्हतं. उलट ते क्षेत्र खूप कठीण वाटायचं. आणि दुसरीकडे असं आहे की जेव्हा कॉलेज संपलं माझं आणि आमचं घरही बदललं, त्याच अनुषंगाने ठाण्याहून आम्ही अंधेरीला राहायला आलो. आणि कुठेतरी ना स्वतः थोडंसं ते असं मोकळं होण्याचं पण वय असतं की कॉलेज संपलंय, आपल्याला काहीतरी करायचंय. मनामध्ये खूप सतत नेहमी वाटायचं की चाकोरीबद्ध नाही काही करायचं, काहीतरी वेगळं करायचंय. ते काहीतरी वेगळं म्हणजे काय हे माहीत नव्हतं की काय करायचंय. तर बाबांकडे खूप लोक यायचे भेटायला, आणि कुठून तरी मी जळगावहून आलोय, मी वर्ध्याहून आलोय, तुमच्या हाताखाली शिकायचंय, हे मी बघायचे. आणि कुठेतरी ना माझ्या मनाने एक घेतलं की कदाचित मला जे वेगळं वाटतंय ते माझ्या घरातच असेल, मला ते सापडत नाहीये काय करायचंय मला ते. म्हणून मी त्यांना विचारलं की मी तुम्हाला असिस्ट करायला लागू का. आणि म्हणजे एकीकडे माझा काही संबंध नाही आणि दुसरीकडे मी स्वतःहून त्यांना हे विचारणं की मी तुम्हाला असिस्ट करायला लागू का. आणि त्यांनी मला हे सांगणं की तुला जर काही खरंच करायची इच्छा असेल तर तू दिग्दर्शनात मला असिस्ट करण्यापेक्षा तू एडिटिंग शिकायला लाग. म्हणजे त्यांनी सजेस्ट केलं होतं की एडिटिंग मध्ये? कारण मला एडिटिंग काही माहित नव्हतं. म्हणजे एडिटिंग हा शब्द माहित होता, त्यांच्याकडून ऐकला होता, पण म्हणजे नक्की काय असतं माहिती नव्हतं. आणि मी एकदा त्यांना विचारलं पण होतं की शूटिंग सगळं झालंय ना, मग ते एडिटिंग म्हणजे एका पुढे एक लावायचंय ना, एवढंच तर आहे ना. मग त्याला एवढा वेळ का लागतोय.
वा. तर त्यामुळे मग मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, "तू एडिटिंग शिक." आणि त्याच्यात त्यांनी एक बाजू त्यांनी सांगितली हम्म. आणि दुसरी बाजू त्यांच्या मनात होती, जी मला नंतर कळली. जी मला त्यांनी सांगितली ती अशी होती, की चांगला दिग्दर्शक हा पहिल्यांदा चांगला एडिटर असावा लागतो. वा. त्यामुळे तू एडिटिंग शिक. आणि जी त्यांनी मनात मला न सांगितलेली बाजू होती, जी मला नंतर कळली, ती अशी होती, की दिग्दर्शकाला ना कुठेही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग तो असेलच असं नाही. म्हणजे त्यांचं तरी स्वतःचं जीवन जे त्यांनी बघितलं किंवा आम्ही बघितलं बरोबर. ते असं होतं, की पैशांची स्थिरता याबद्दल काही सांगता येत नाही. काम आलं तर, मिळाले तर, बाबांनी घेतले तर, असे बरेच बरोबर. त्याच्यात हा. त्यामुळे ते थोडंसं एक रेग्युलर इन्कम जे पण आवश्यक असतं तुमच्या जगण्यासाठी, ज्याच्याबद्दल बाबांच्या आयुष्यात नेहमीच असं राहिलं, की नाही ठीक आहे जे आहे ते. एडिटर झाल्यानंतर कसं असतं ते म्हणाले, की माझं कसं आहे, मी दिग्दर्शक आहे तर मला कथानक आवडलं तरच मी त्याचं दिग्दर्शन करणार. मग लोक माझ्याकडे आले तरच मी त्याचं दिग्दर्शन करणार. हे जे काही तर होते ते तुझ्या बाबतीत जरा कमी होतील, कारण संकलन म्हणजे चित्रपट पण आहे, सिरियल पण आहे, बरोबर. डॉक्युमेंटरी आहे, कॉर्पोरेट फिल्म्स आहेत, असं ॲड्स आहेत. तर तुम्हाला असं कथानकच आवडायला पाहिजे वगैरे हे संकलनाबाबत एवढं नसतं. त्यामुळे तुला थोडीशी तू इकॉनॉमिकली पण सेटल व्हावीस. म्हणजे मी जसा एक ते खूप असं कठीण म्हणता येईल किंवा असं आयुष्य जे झालं, की बाबा हो. बाबांना नाव छान झालं बाबांचं किंवा त्यांच्या कामाची खूप स्तुती झाली, पण इकॉनॉमिकली नाही म्हटलं तरी तो एक असा असतो, की तो पण मला मी इंटरप्ट करतो, सॉरी, कारण मुद्दा तेवढा महत्वाचा वाटतोय, की हे कॉलेजच्या नंतरच्या वयामध्ये जेव्हा या क्षेत्रात येण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी त्याची जाणीव दिली. पण थोडक्यात म्हणजे त्यांचं हे जे काही चॅलेंजिंग आयुष्य होतं इतक्या प्रकारचं, ते तेवढी मोठी होईपर्यंत तुला त्यांनी कधी जाणवू दिलं नव्हतं. नाही, कधीच नाही. आणि हे म्हणजे दोघांनी, माझ्या आई-बाबांनी दोघांनी. कारण कसं असतं, की थोडंसं आपण ज्या घरात मोठे होतो तिथे आपल्यावर असे संस्कार होतात, की आपल्याला आपोआपच कळत असतं, की आपण खूप मोठ्या गोष्टींकडे बघायचंच नाही. आणि आपल्याला आपल्या मराठी घरांमध्ये खूपदा किंवा चांगल्या घरांमध्ये असं मी म्हणेन, की खूपदा असे छान संस्कार होतात, की खूप आपल्या अपेक्षा वाढवायच्या नाहीत. साधेपणाचं तर आमच्याकडे म्हणजे घरी परिपाठच असल्यामुळे, की बाबा फार अशा गोष्टी ज्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी आपण विचारच नाही करायचा. तर अशा ह्या 2 गोष्टींमुळे खरं म्हणजे संकलनाची माझी सुरुवात झाली असं म्हणता येईल. ती इतकी टेक्निकल गोष्ट आहे हे कळायला लागल्यानंतर तो तसा माइंडसेट होता तेवढी टेक्निकल गोष्ट हँडल करायचा, कारण की प्रत्येक जण तेवढा टेक्नोसॅव्ही असेल असं नाही. तू होतीस की स्वतःला डेव्हलप केलंस तसं? मी टेक्नोसॅव्ही नव्हते बिलकुल. हा. आणि पेशन्स पण नव्हता. म्हणजे एडिटिंगसाठी मुळात पेशन्स लागतो खूप. हो. एक असं होतं, की बाबांनी सांगितलंय ना, मग ते आपण करून बघायचंय. एवढा सुरुवातीचा मुद्दा हा होता. वा. आणि जेव्हा मी जायला लागले त्यांच्याबरोबरच मी जायला सुरुवात केली, कारण आता मी कुठे जाणार आहे, तेव्हा तर काही नव्याने कुठे असे जाणार एकदम? म्हणजे असे काही कोर्सेस वगैरे पण तेव्हा काही फारसे नव्हते. बरोबर. तर त्यांच्याबरोबर जायला सुरुवात केली मी. आणि त्यांचं जेव्हा एडिटिंग चालू होतं तेव्हा ते मला न्यायला लागले आणि त्याचे एडिटर होते विद्याधर पाठारे. हा. तर अतिशय उत्कृष्ट संकलक. आणि मी जेव्हा सुरुवात केली जायला तेव्हा मला पहिले अनेक दिवस काही समजत नव्हतं की काय चाललंय. म्हणजे आपण जे काम बघायला किंवा शिकायला आलोय ते काय चाललंय ते समजत नव्हतं. फक्त असं व्हायचं की परत परत ते शॉर्ट्स बघितले जात आहेत. एकच वाक्य मी 8 ते 10 वेळा ऐकते आहे. म्हणजे त्या 2 कट्स मधला जो एक मायन्यूट अंतर, जो मायन्यूट एक काम असतं ते नक्की काम काय चाललंय हे काहीच कळत नव्हतं. आणि झोप यायची. कारण अजिबात म्हणजे मला असं वाटायचं की तोच शॉर्ट का बघतायत, मला पुढची स्टोरी ऐकायची आहे. ते जे आपण बघतोय त्या पुढे काय झालं हे वाक्य ठीक आहे, पुढे काय झालं. सुरुवात केली तेव्हा एडिटर पेक्षा जास्त प्रेक्षक होतीस तू. हो. पण ते असणं पण खूप महत्वाचं असतं नाही का एडिटिंगसाठी, की तुम्ही एक चांगला प्रेक्षक असणं. हो. हे ना ऍक्च्युली हा पॉइंट आहे ना, हा नंतर खूप कामी येतो. प्रेक्षक असणं सुरुवातीला शिकताना तुम्हाला खूप टेक्निकल गोष्टी आधी शिकाव्या लागतात, तेव्हा प्रेक्षक म्हणून बघून चालत नाही. कारण कसं होतं की
टेक्निकली तुम्ही जेव्हा कम्प्लीट होल्ड घेता ना त्या मशीनवर, तेव्हा तुम्हाला क्रिएटिव्हली सुचायला लागतो. तुम्ही जोपर्यंत टेक्निकली एकदम कॉन्फिडंट नाही आहात ना, तोपर्यंत क्रिएटिव्ह विचार येऊ नाही शकत बरोबर. तुमच्या मनात. आणि एक पॉइंट असा आला जिथून मला ते समजायला लागलं. कारण बाबांनी मला सांगितलं, पेशन्स पाहिजे हा. आत्ता लगेच तुला काय कळतंय का वगैरे ते काय नाही, तुला महिनोन-महिने येऊन बसावं लागेल. तर जेव्हा मला ते कळायला लागलं, की अच्छा ते 8 वेळा जो शॉट्स बघतायत, त्याच्यात ते एक-एक फ्रेम कापतायत. हम्म. कधी आधीच्या शॉटची कापतायत, कधी नंतरच्या शॉटची कापतायत, आणि मग ती एक फ्रेम कापल्यानंतर तो शॉट कसा दिसतोय, हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा मला त्याच्यात गंमत वाटायला लागली. आणि मग ते मशीन, मग ते सर विद्याधर पाठारे मला ते करायला द्यायला लागले पटापट. म्हणजे त्यांनी असं काही केलं नाही की नाही नाही पहिले तू 6 महिने बघतच हा. बस वगैरे काही नाही. एक 2-4 दिवस चल बघती बस आणि कर. तर मी अरे वा. एकदम मला आणि मला काय कळेच ना, काय करू मी पुढे मागे काय करू. मग त्यांनी असं ABCD कसं शिकवतात ना, की आता हे बटन पकड, मग ते असं मागे कर, मग तू आधी रिवाइंड करशील, मग फॉरवर्ड करशील. तेव्हा नॉन लिनियर नव्हतं, हा, लिनियर होतं लिनियर सगळं. होतं सगळं. तर त्यामुळे टेप्स असायच्या आणि युमॅटिक ज्याला म्हणायचं Pneumatic किंवा setups असायचे. हा हो. मी तुमच्यासाठी थोडंसं सांगतो, कारण की थोडं टेक्निकल शब्द यायला लागलेत आणि त्याला पर्याय नाही आहे. तर युमॅटिक आत्ता जे भक्तीच्या बोलण्यात आलं, ते म्हणजे काय असायचं ते सोप्या शब्दात सांगता येईल का प्लीज लोकांना? म्हणजे जर का VCR आपले होते ज्याच्यावर हा. VHS कॅसेट्स आपण बघायचो, व्हिडिओ बघायचो जेव्हा, हम्म. फिल्म्स, हो, ती अशी आडवी कॅसेट हा छोटी कॅसेट, हम्म. त्या टाईपची मोठी कॅसेट असायची अच्छा. आणि त्याला युमॅटिक म्हणायचे आणि बरं. 2 रेकॉर्डर्स असायचे. बरोबर. तर शूट केलेलं एका टेपवर यायचं, जे तुम्ही लेफ्टच्या रेकॉर्ड, त्याला प्लेअर म्हणायचे. Player लेफ्टचा जो होता तो प्लेअर असायचा, हा. ज्याच्यामध्ये तुम्ही ते प्ले करायचं. हम्म. आणि तुमच्या सेकंड जो असतो तो रेकॉर्डर असायचा हम्म. आणि त्याच्याशी कनेक्टेड एक RM450 किंवा 550 नावाचा एक कन्सोल असायचा. कन्सोल असेल. ज्या कन्सोलने तुम्ही इथले शॉट्स इथे घेता घेता ते एडिट करत जायचे, ते एका पुढे एक जोडत जायचे किंवा तोडत जायचे, जे काय असेल ते. तर हे झालं टेक्निकल. टेक्निकल. आणि पहिल्यांदा मी म्हटलं तसं की मग बऱ्याच गोष्टी शिकावं लागतात, नुसतं कट्स नाही. तुम्हाला साऊंडचं नॉलेज घ्यावं हा. लागतं, तुम्हाला साऊंडचं लेवलिंग समजायला लागतं. मग त्याच्यामध्ये अनेक ट्रॅक्स असतात, मग त्याचं मिक्सिंग, मग मिक्सिंग करताना कुठला ट्रॅक अप असला पाहिजे, कुठला लो असला पाहिजे, किंवा ते ट्रॅक सतत म्हणजे साऊंडचे ट्रॅक्स, आणि सतत तुम्हाला त्याच्यावर हात ठेवला पाहिजे. सतत बाबा मला म्हणायचे की तू असा एक हात करून सोडू नकोस, ते तुझं चालू राहिलं पाहिजे, लेफ्ट राईट वर खालती. तेव्हा मिक्सर्स असायचे, मिक्सरमध्ये मिक्सिंग व्हायचं. आणि जेव्हा मी सुरू केलं ना, तेव्हा त्याच्यात खूपशा गोष्टी, मी म्हटलं तसं की टायटल्स पण तुम्हीच करताय, डबिंग करायचं असेल आर्टिस्टचं तर तेही तुम्हीच करताय, मिक्सिंग VFX खूप नव्हते तेव्हा, पण एक नॉर्मल जे डिझॉल्व्ह आणि नॉर्मल जे असतात तेही तुम्हालाच करायचे आहेत. असं ते परिपूर्ण एका अर्थाने काम होतं की तुम्ही अख्खा, समजा आपण टेलिव्हिजनच्या बाबतीत बोलायचं झालं तर अख्खा एपिसोड हा तुम्ही कम्प्लीट करून तुम्हाला ती टेलिकास्टला टेप द्यायची. फायनल क्रिएशन ऍक्च्युअली एडिटिंग टेबलवर होतं, हा हे जे आम्ही ऐकलेलं आहे, हा त्याचा अनुभव त्या काळात तू घेत होतीस. हो, आणि त्यामुळे मला ते खूप आवडायला लागलं. हो. चित्रपट क्षेत्राचं ग्लॅमर हे पण माहिती आहे, आणि चित्रपट क्षेत्राबद्दल अनेक मुद्दे बदनामीचे सुद्धा आपण ऐकलेले असतात. त्यामुळे मी हे विचारतोय की तू या क्षेत्रात जाण्याबद्दल तुझ्या आईचं मत काय होतं? आईचं मत बदनामीसाठी आईचं नाही, मत बदनामी असं नव्हे, नाही, एक काळजी असते ना. नाही सांगते ना मी, कारण खूप छान गोष्ट आहे ती. हा. आईचं मत नव्हतं मी करावं असं, पण बदनामी म्हणून अजिबात नव्हतं. कारण त्यालाही मोठं कारण असं की बाबांना ती बघत आलीये, त्यामुळे बाबा हे कसं व्यक्तिमत्व आहे हे म्हटल्यावर तिला या क्षेत्रातल्या अशा गोष्टी नाहीच आल्या मनामध्ये की बाबा अशा बदनामही आहे. किंवा तिची स्वतःची सख्खी बहीण म्हणजे सीमादेव ही माझी सख्खी मावशी आहे, तर ती म्हणजे अख्खं घराणंच असं इतकं व्यवस्थित आणि छान, आणि खूप चांगली बाजू या चित्रपटाची बघावी. फारच छान झालं, नाही तर इतकी चांगली एडिटर आपल्याला मिळाली नसती. तर पण तरी तिचं नाही होतं, एवढ्याचसाठी होतं की ती म्हणायची की तुला ते बाबांचं कसं काम आहे ते आपण बघितलेलं आहे, असं दिवस दिवस घरी न येणं, महिनोन-महिने बाहेर गावी राहणं आणि झोकून देणं, कसलाही विचार न करता फक्त काम एके काम, बाकी दुसरं आयुष्यात काहीच नाही, असं म्हणजे बाबांचं आयुष्य तसंच आहे. तर
ते तुला जमणार नाही, तुला ते झेपणार नाही. बेसिकली असं डे नाईट काम वगैरे हे काही मुलींनी एक तर करू नये या सगळ्या गोष्टी, आणि तुला तर ते नाहीच जमणार. त्यामुळे तिला वाटत होतं की मी करू शक्यतोवर नये, नको. हा मी हे करू नये असं तिचं म्हणणं होतं. बाबा स्ट्रिक्ट होते हे वाक्य आणि त्यांनी त्यांच्या मुलीला तू ये, तू काम शिक असं म्हणणं, या दोन मला कम्प्लिटली विरुद्ध गोष्टी वाटतात. त्यामुळे ती दुसरी गोष्ट मला फार सुंदर वाटते की स्वतःच्या मुलीला याच्यावर एम्फसाइज द्यायचं कारण हे आहे की ते क्षेत्र किती कठीण आहे हे तू आता सांगितलंस, आणि समाजाची एकूण दृष्टी मुलीकडे बघण्याची काय असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि खरोखरच त्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये खूप कमी मुली होत्या. कमी मुली होत्या. त्यामुळे आईचं नेहमी म्हणणं हेच असायचं की अगं कोणी आहे का, तू जातीयेस तिथे, मुली कोणी नाहीयेत. कारण आम्ही ऐकलेलं नव्हतं. म्हणजे मुळात आधी संकलकांची अशी किती नावं आपल्याला माहिती असतात, पण असं कोणाचं फार नाव ऐकलेलं नाहीये. आणि मी तेव्हा एक कोणीतरी मला माहिती होती की ती आली आहे आणि ती शिकायला लागली आहे. नंतर तिने ते क्षेत्र सोडलं हेही मला कळलं होतं, पण मी ते घरी कळू दिलं नव्हतं. आणि मी नेहमी आईला तेच सांगायचे, अगं ती आहे ना, तुला असं का वाटतंय की मी एकटीच आहे, ती पण आहे ना, असं मी नेहमी तिचं नाव घेऊन तिचं बोट धरून धरून असं आईला समजावत राहिले. पण मला हेही खूप सांगावंसं वाटेल की आईला नको वाटत होतं मी करणं. पुढे असं झालं की दूरदर्शन त्यावेळी होतं, म्हणजे त्यावेळी एवढी चॅनल्स नव्हती सगळी, म्हणजे चित्रपट आणि टेलिव्हिजनसाठी दूरदर्शन, या दोनच गोष्टी. तर तिथे मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायला मिळालं, म्हणजे एडिटर म्हणून दूरदर्शनमध्ये एडिटर म्हणून. म्हणजे विद्याधर पाठारेंनीच ते मला सांगितलं की तिथे ना असं 10 दिवसांच्या कॉन्ट्रॅक्टवर बाहेरचे फ्रीलान्सर्स बोलवतात आणि तुम्ही जाऊन 10 दिवसाचं काम करायचं एडिटिंगचं. आणि तू जरा काम करायला लाग, कारण तुझा हात साफ होईल. कारण मी असतो तेव्हा मीच करणार, मी तुला थोडासा करायला देणार, परत मीच करणार. तर तुला जर 10 दिवस काहीतरी काम करायला मिळालं तर तुला एक कॉन्फिडन्स येईल. तुझा बेसिकली हात त्या मशीनवर बसणं ही गरज होती. आणि मी तर काय वाटच बघत होते, त्यामुळे मी काम करायला सुरुवात लगेचच केली. म्हणजे अशा पद्धतीचं पहिलं संकलन जे तू स्वतःच्या जोरावर, म्हणजे तिथे विद्याधर पाठारे नाहीयेत किंवा दुसरं कोणी आणखीन तुला सांगायला नाहीये बोट धरून की हे असं कर, असं पहिलं स्वतःच्या जोरावर स्वतंत्र संकलन कधी केलं? गणपतीचे दिवस होते आणि दूरदर्शन मध्ये न्यूजचा सेक्शन होता आणि न्यूज मध्ये एक फॅशन शो काहीतरी एडिट केला मी. पहिला एक फॅशन शोचा सेगमेंट एडिट केला. आणि तो जो न्यूजचा चंक होता ना, तो सॅटर्डे जर्नल नावाचा एक ते इंग्लिश एक तो प्रोग्राम असायचा. आणि त्याच्यामध्ये एंडला ती नावं दिली सगळ्यांची जी क्रेडिट्स येतात. तर मला आठवतंय की ती जी एडिटर्स एक स्क्रोल जात होता आणि एडिटर्स मध्ये 3 जी नावं होती त्याच्यात सगळ्यात शेवटचं नाव माझं दिलं होतं त्यांनी. मला माहित नव्हतं देणार आहेत की नाही, मला असं वाटत होतं की देतील कदाचित. आणि नावासाठी तेव्हा खूप क्रेज होती की अरे माझं नाव टीव्हीवर येणार आहे का, हा एक प्रश्न होता. पण मी घरी बोलले नव्हते, मी फक्त सांगितलं होतं की मी एडिट केलेलं आज दिसणार आहे म्हणून. आणि ठाण्याला गणपतीला आम्ही असे सगळे पूर्ण जॉईंट फॅमिली घरी बसली होती आणि सगळे कौतुकाने भक्तीने काहीतरी शो एडिट केलाय तर बघूया काय आहे. तो फॅशन शो होता, मुली येतात चालत आणि जातात असं त्यातलं एडिटिंग होतं. आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा माझं नाव बघितलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या घरामध्ये. आणि मग त्याच्यानंतर आईने मला कधीही म्हटलं नाही, कारण तिला एकदम असं हे सगळं तिला माहीतच नव्हतं. म्हणजे तिचा एवढा तिला आनंद झाला की माझ्या मुलीचं नाव मी टीव्हीवर बघतेय. छान वाटलं. हा. आणि म्हणजे ते मला खूप आठवतंय की घरच्यांनी बाकीच्यांनी तेव्हा खूप काही म्हटलं नव्हतं. मी म्हटलं तसं की बाबांनी एकदा कर म्हटल्यावर कोणी काही बोलण्याचा प्रश्न नव्हता. तर त्याचं टाळ्या वाजवल्या ते मला पहिली ती माझ्या घरच्यांकडून पावती. त्या टाळ्या वाजल्या तेव्हा बाबा होते तेव्हा तिथे? नाही, बाबा घरीच नसायचे कधी. म्हणजे बऱ्याचदा नसायचे असं माझ्या म्हणण्याचा अर्थ. आणि बाबा टाळ्या वाजवणाऱ्यांपैकी नाहीच आहेत आधी. त्याच्यानंतर मी काही इंडिपेंडंट, अर्थातच पहिली काही कामं मी बाबांबरोबरच केली. कारण बाबांची तेव्हा दुसरी एक सिरियल चालू झाली होती कल्याणी नावाची. मग एक चिरंतन ज्योती. तर कल्याणीमध्येच विद्याधर पाठारेंनी सांगितलं होतं की बाबा त्यांच्याकडे गेले होते, तू कर एडिटिंग. ते म्हणाले होते मी कशाला, आता हीच करेल. तर मी म्हटलं अरे एवढी मी अजून नाही मला आत्मविश्वास, मी तुम्ही आहात बाजूला म्हणून मी करते. नाही 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 कर, तुम्ही आहे, काही लागलं तर बोलव मला, असं करून त्यांनी ते माझ्यावर टाकलं काम.
आणि मी सुरुवात केली काम करायला आणि त्यांनी केलं तसंच की बाबा आहेत दिग्दर्शक म्हणून बाजूला, त्यामुळे एका अर्थी वडील म्हणून सांभाळून घेणं कमी आणि आणि स्ट्रिक्टनेस जास्त. त्यामुळे मग तिथे गेल्यावर मग असं मी नेहमी सांगते की आईनी सांगितलेलं असायचं की रात्री उशीर बिशीर खूप करू नको, आणि बाबांचं नेमकं उलट असायचं. म्हणजे ते माझे सर जे विद्याधर पाठारे ते रात्री म्हणायचे की आता जाऊ दे हिला घरी, आपल्याला उशीर होणार आहे तर हिला जाऊ दे. आणि बाबा म्हणायचे नाही, का जाऊ दे, तिला एडिटिंग शिकायचंय ना, मग तिला हेही शिकू दे की तिथे रात्री बसावं लागतं आणि काम पूर्ण करावं लागतं. तर मला मनापासून असं हवं होतं की कुठल्याही बाबतीत मी मुलगी आहे म्हणून मला कन्सेशन नका देऊ. बरोबर. माझं काम कमी झालं तर मला तुम्ही मागे सारा, पण मी मुलगी आहे म्हणून बाबा तू जरा लवकर जा किंवा काही असं नका. हे म्हणजे व्यक्ती, एक हा. कलाकार म्हणूनच हा, माझ्याकडे बघा. म्हणजे तो मुलगा असेल तरी तो जसं करेल तसंच ती मुलगी असेल तरी करेल. म्हणजे जसं बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजी बदलत गेली, दोन मोठे भाग पाडायचे झाले तर अॅनालॉग आणि डिजिटल असा काळ हो म्हणू शकतो आपण. हो. तर ते तू कसं हँडल केलंस? डिजिटल मध्ये गेल्यावर आपण बाकीच्या गोष्टी जास्त करतोय. म्हणजे कसं असं होतं त्यावेळी की आता युमॅटिक जसं मी म्हटलं तसं की टेप आली की माझ्याकडे शूटिंग आलंय, मला त्याचं एडिटिंग करायचंय, बरोबर. जिथे माझं काम सुरू होतं डायरेक्ट. बरोबर. इथे असं होतं की तुम्ही ते जे शूट केलंय ते ग्रॅब करा, मग तेव्हा आम्ही प्रत्येक क्लिपला ते नाव द्यायचो की हा असा शॉट आहे, हा लॉंग शॉट आहे, असं आहे तसं आहे, ते करा, मग ते कन्व्हर्ट करा. मग अरे माझं काम सुरू सुरू व्हायलाच खूप वेळ हा, लागायचा. म्हणजे मी अर्धी एक्झॉस्ट तिथेच झालेले असायचे, कारण तेव्हा ही सगळी कामं आम्हीच करायचो. तांत्रिक बाबी वाढल्या. हा, तांत्रिक बाबी वाढल्या आणि मीच ते काम करायचे. तर ते शूट होऊन आलं की मी ते सगळं ग्रॅब करून ते होईपर्यंत मी अर्धी कंटाळलेले मरगळलेली असायचे. म्हणजे माझ्यातला तो उत्साह आणि तो जो सुरुवातीचा जो असतो ना, की पहिल्यांदा आपण उठतो सकाळी आणि फ्रेश कामाला लागतो आणि तो जो काही असतो ना तिथे जे काही मिळतं तुम्हाला धडाधड, तर माझं एडिटिंगच 8-10 तासानंतर तर माझं एडिटिंग सुरू व्हायचं. म्हणजे मी सकाळी गेले कामाला तर माझं रात्री 8ला पहिला सीन एडिट करायला सुरुवात, जिथे मी पूर्ण गेलेली असायचे. त्यामुळे मला ती खूप चिडचिड झाली सुरुवातीला. पण थोडंसं माझ्या हे पण लक्षात आलं की बदलत्या काळाबरोबर तुम्ही नाही बदललात तर तुम्ही बाहेर फेकले जाणार. पण टेक्निकॅलिटीनी स्टोरी टेलिंग टेक ओव्हर केलंय असं वाटतं का? म्हणजे टेक्निकल गोष्टी सगळ्या वाढल्यामुळे त्याचं म्हणजे डोळे दिपवून टाकणारं एक प्रोडक्शन तयार व्हायला लागलं आणि त्यात मूळ आत्मा जो आहे स्टोरी टेलिंगचा हा टिकायला चॅलेंज निर्माण झालंय असं वाटतं का? हो, खूपशा कथानकांमध्ये असं होतं की मूळ आत्मा नसतोच मुळात आधी. म्हणजे ते स्क्रिप्ट एवढं स्ट्रॉंगच नसतं आणि टेक्निकली ते खूप रंगवतो आपण, आणि त्या बाबतीत बऱ्याचदा एडिटर काही नाही करू शकत, कारण ते स्क्रिप्ट तसं आहे, ते शूट तसं झालंय, तर त्याच्यात तुम्ही काय करणार आहात. म्हणजे शेवटी ते स्क्रिप्ट लेवल पासून त्याची सुरुवात असते आणि ती फक्त चकाचौंध रोशनी दिसते तुम्हाला आणि ते सगळं चकचकीत आणि फास्ट आणि सुंदर आणि साऊंड इफेक्ट्स ऐकू येत आहेत आणि खूपसे गिमिक्स आहेत. म्हणजे आपण मराठीमध्ये इतकं नाहीये, पण हिंदी किंवा इंग्लिश फिल्म्स बघितल्या तर बऱ्याचदा असं जाणवतं की अरे स्टोरी काय आहे ती पहिल्यांदा कळू देत, मग त्यानंतर आवश्यक असतील तर गिमिक्स येऊ देत, किंवा जितकं जितकं छान वाटेल आणि सपोर्टिव्ह वाटेल तितकं ते राहावं. हा, आपण आता चकाचौंध आणि अशा पद्धतीच्या प्रोडक्शन्स बद्दल बोलतो, पण अशी काही प्रोडक्शन्स चांगली पण तयार होत असताना आपण बघतो. त्यातलं एक प्रोडक्शन मला वाटतं 24 नावाचं, जी सिरियल तू एडिट केली होतीस. तर तो जो साईज आहे सिरियलचा, अतिशय भव्य सगळं प्रोडक्शन होतं, स्टोरी टेलिंग असं एक एक शॉट असं. मी पाहिली सिरियल ती आणि मी खरं म्हणजे ते बघत राहिलो सुरुवातीला की बापरे हे काय काय आहे, मला माहित नव्हतं तेव्हा तू एडिट केलेस. तर त्यामुळे आता भेटलोय तर मला विचारल्यापासून राहवत नाही की तो जो साईज आहे ना प्रोडक्शनचा किंवा स्टोरी टेलिंगचा, तो अनुभवताना काय वाटलं म्हणजे एक एडिटर म्हणून? खूप मोठी जबाबदारी होती. म्हणजे अनिल कपूरचं प्रोडक्शन, अभिनय देवचं प्रोडक्शन, अभिनय देवचे डिरेक्शन, अनिल कपूर मेन आर्टिस्ट म्हणून, आणि एका कम्प्लिटली वेगळ्या
कॅनव्हसवर ते सगळं बनवलं. म्हणजे त्याचं फर्स्ट टाइम कधी कुठलाही प्रोड्युसर जो बजेटबद्दल नेहमी म्हणत असतो, की "अरे बजेट आमचं कमी आहे यार, असं तुम्ही" कोणी काही म्हणलं नाही. असं कधीही त्याच्यात कधीही वा. ऐकू आलं नाही. त्या वा. पूर्ण म्हणजे मी वाट बघत होते माझ्या कामाची सुरुवात केल्यापासून, की मला एखादं प्रोडक्शन हाऊस असं कधी मिळेल, की जे म्हणतील, की बजेटचा प्रॉब्लेम नाहीये हां, इथे. काय काय होतं सगळं कर. हां, तुला कुठे हवंय ते सांग, काय हवंय ते सांग, कसं आहे, काय? तर तसं ते प्रोडक्शन हाऊस होतं. ते काम तसं होतं. पण म्हणतात ना, की जितकं मोठं काहीतरी तुमच्याकडे येतं त्याच्या जबाबदाऱ्या तेवढ्याच मोठ्या असतात. तर तसंच ते प्रचंड काम होतं. म्हणजे प्रत्येक शॉट 2 कॅमेरानी शूट केला होता. अभिनय देव ॲडव्हर्टायझिंगच्या बॅकग्राऊंडचा दिग्दर्शक असल्यामुळे. दिग्दर्शक असल्यामुळे आमचं ट्युनिंग खूप छान होतं सुरुवातीपासून. पण तरीसुद्धा खूप एक भीती पण होती आणि ते काम कंप्लीट करेन का? कारण काय होतं माहितीये का त्याच्यातनं मला तसा टीमकडून हेल्प तशी नव्हती. कारण अच्छा. जी जनरली आता समजा डेली शो मी करते एडिट, तर मला एक पूर्ण फर्स्ट कट करून मिळतो माझ्या असिस्टंटकडून आणि त्याच्यावर मी फायनल करत असते. तिथले सीन्स इतके कम्प्लिटली वेगळे होते, की त्याच्यात ते फर्स्ट कट करून बिरूनचा प्रश्नच नव्हता. म्हणजे हो. पूर्ण एक-एक शॉट आणि एक-एक कट हा मला बसून लावायला लागायचा. आणि खूप मोठं होतं 45 मिनिटाचा एपिसोड होता episodes तो मध्ये होतं. आणि प्रचंड शूट केलेलं होतं. त्याचे प्रचंड शॉट्स होते. ते बघणं, ते सगळे वापरणं हे एक टास्क होतं माझ्यासाठी. आणि मला इतकं प्रेशर होतं म्हणजे मला आठवतंय मी हे नेहमी सांगते 24 बद्दल बोलताना, की सीझन 1चं ना मी काम सुरू केलंय ना, तरी मी फार लोकांना हे सांगितलं नव्हतं. कारण मला समजत नव्हतं, की हे आपल्याला कसं पेलणार आहे. या कॅनव्हासचं या लेव्हलचं काम कसं करायचं असतं. बरं तशी काही टीम अशी खूप मोठी असं नव्हतं किंवा त्याचा खूप उपयोग होईल असं नव्हतं म्हणजे एडिटसाठी. बाकीची सगळी कामं करायचे. कमिंग अपसाठी कोणी वेगळा होता, प्रिकॅप करणारा वेगळा होता, रिकॅप करणारा वेगळा होता. पण अरे मेन जो एपिसोड आहे, त्याची पूर्ण जबाबदारी जी होती ती मी आणि डायरेक्टर आम्ही इंटरॅक्ट करूनच तो ठरवणार. अक्षरशः मला आठवतंय, की जेव्हा आम्ही प्रत्येक एपिसोडचा प्रत्येक प्रोजेक्ट बनवायचो एडिटमध्ये आणि जेव्हा 24चा प्रोजेक्ट बनवला, की आता लास्ट एपिसोड एडिट करायचा आहे. तर तो प्रोजेक्ट बनवला, की आता याचे रशेस याच्यामध्ये टाकूया. तेव्हा मला वाटलं नाही आता आपण ही कंप्लीट करू. वा. म्हणजे वेब सीरीज तेव्हा नव्हत्या. पण सगळे असं म्हणतात, की ती खऱ्या अर्थाने पहिली वेब सीरीज होती. आणि अभिनय आणि मी बऱ्याचदा इंटरॅक्ट करायचो आणि नंतर तर मग जेव्हा सीझन 2 मध्ये मला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला, तेव्हा मग खूप त्याच्यात पण अशा खूप गमती-जमती केल्या, की अरे नाही इथे आपण जो फ्रीज होतोय कारण कसं असतं स्क्रिप्ट वाईज जो फ्रीज होतो ज्या सीनवर, तर जेव्हा शूट होतं आणि जेव्हा एडिट होतं तेव्हा तिथे तो फ्रीज होत नाही. बऱ्याचदा तुम्ही त्याच्या मागे किंवा पुढे असता. पण ॲज अन एडिटर तुम्हाला तो एक हुक पॉइंट द्यावा लागतो, की माझा फ्रीज अशा पॉइंटवर झालाय, की लोकांना उत्सुकता वाढली पाहिजे, की अरे पुढे काय होतंय? मग त्याच्यासाठी अनेकदा अक्षरशः म्हणजे स्क्रीन प्लेमध्ये बदल करून सीन्स फिरवले, की अरे हा पुढच्या एपिसोडमधला सीन आहे, ज्याचा फ्रीज पॉइंट छान आहे, की हा हुक पॉइंट आहे. पण मग तो इथे आणायचा. मग त्याच्यासाठी सगळ्या स्क्रिप्टचा विचार करावा लागतो. कारण असं तुम्ही माहिती पाहिजे असं उचलून सीन कुठलाही कुठे नाही लावतायत. तुम्हाला त्याचे रेफरन्सेस सगळे मॅच झाले पण पाहिजे. असं करताना आधी दिग्दर्शकाला विचारलं का करून दाखवलं? करून दाखवलं. करून दाखवलं. तिथपर्यंत ती आली होती तेवढा त्यांचा माझ्यावर विश्वास किंवा माझा स्वतःवर विश्वास आलेला होता आणि मी स्वतःला खूप परीक्षांमध्ये बसवायचे त्याच्या आधी, की नाही तू करताना असं नाही झालं पाहिजे, की त्यांनी सांगितलं, "अरे तू हे काय केलंयस? हा रेफरन्स चुकला ना." मग अंडू करण्यात पॉइंट नाहीये. तू करतानाच असा प्रेझेंट कर, की ही वेळच नाही आली पाहिजे. त्यांनी असंच म्हटलं पाहिजे, "अरे नाही छान झालंय हे, करेक्ट झालंय." आणि मग मी म्हटलं तसं, की मग तो माझा सीन असायचा, की अरे हां, हे स्क्रिप्टमध्ये नव्हतं बरं का, हे मी केलंय किंवा त्याचं पुढे मग किंवा अनिल कपूरबद्दल मला खूप छान सांगायला आवडेल, की इतके मोठे आर्टिस्ट हे लोक आहेत किंवा खूप मोठ्या लेव्हलचे आहेत ते आज खूप सीनियर आहेत. पण ते एकदाच आले होते एडिटमध्ये आणि अर्थातच मी खूप नर्व्हस झाले होते कारण मला सवय नाहीये इतक्या मोठ्या म्हणजे इंटरॅक्ट करायची. आणि कुठेतरी त्यांनाही धक्का न लावता पण बाबा नाही त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं, की नाही तुम्ही हे असं म्हणताय पण इथे नाही होऊ शकत आहे. का नाही होऊ शकत आहे ते एक्सप्लेन करणं.
हे असं केल्यानंतर त्याच्यानंतर ते म्हणाले की नाही अभी तुम लोग करो, मैं आऊंगा भी नहीं इधर. तुम लोग. पण तेव्हा प्रश्न नाही पडला की ते रागवून म्हणतायत का काय? नाही, पहिल्यांदा भीती वाटली, हा. कारण त्यांच्याशी बोलायचं कसं हाच आधी पण म्हणजे माझ्याकडे मुळात प्रश्न असं होता. काहीतरी झालं होतं की त्यांचं काहीतरी विचार वेगळा होता आणि तुम्ही काहीतरी वेगळं केलं. कारण ते आले होते आणि ते सांगत होते की नाही आपण हा सीन सुरुवातीचा थोडासा डल वाटतोय, मग आपण हा आधी घेऊया. मग मी थोडंसं त्या पद्धतीने सांगितलं त्यांना की नाही इथे हिरोईनचं एक एंट्रीसाठी हा सीन लिहिला गेलाय आणि बनवला गेलाय, त्या पद्धतीने ते शॉर्ट टेकिंग झालंय. तुम्ही हिरोईनचा आधीच पुढचा सीन आणला, त्याच्यात ती अशी येऊन गेली, मग तो हिरोईनचा जो एक असतो इम्पॅक्ट तो आला कुठे? मग तुम्ही म्हणताय तसा तो कंटेंट वाईज त्याला धक्का नाही लागत आहे जरी हा सीन आधी आला तरी, पण दिसताना ते तसं नाही दिसत आहे, तितकं इम्प्रेसिव्ह नाही वाटत आहे. तर हे सगळं मला त्यांना समजावून सांगता येणं आणि त्यांनी ते ऐकणं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगणं की अभि मैं नहीं आऊंगा. अशा काही म्हणजे गोष्टी. ते अभिमान हे अप्रिसिएशन वाला होतं. हा हा, म्हणजे आता तुम्ही करा, आता मी एडिटला नाही येते, आता तुम्ही दोघं बघा ते. प्रत्येकाला आपली स्वतःची स्पेस हवी असते. तसं तू एडिट करत असताना दिग्दर्शकांनी तिथे असलेलं तुला आवडतं का दिग्दर्शक शक्यतो नसला तर बरं किंवा नसली तर बरं असं तुला वाटतं? खूप छान प्रश्न आहे. कारण काय असतं, असं नसतं की सगळं गुडी गुडी आहे आणि सगळं छान छान आहे. म्हणजे मी आत्ता बोलताना बऱ्याचशा गोष्टी छान आहे अशा जरी सांगितल्या तरी अनेकदा ऍक्च्युली ना तो डायरेक्टर कोण आहे याच्यावर पण हे फार ठरतं की दोन्ही गोष्टी आहेत. कधी कधी खूप शांतपणे काम करत असताना त्या दिग्दर्शकाला जेव्हा लक्षात येत नाही की हिला आत्ता हिची स्पेस हवी आणि हिला शांतपणे हा सीन बनवायचा आहे आणि तो स्वतःच्या पद्धतीने जर काही सांगत राहिला ज्याचं मला डिस्टर्बन्स होत असेल, तर तिथे मला खूपदा असं वाटतं की अरे बाबा थांब, आता मला कळलंय, हा मला कळलंय, ते स्क्रिप्ट मी वाचलंय, तुझे सगळे शॉर्ट्स मी बघितलेत, आता मला करू दे. पाहिजे तर तू सगळा सीन एडिट झाल्यावर एकदा बघ, मग तुला हवं ते सांग, बरोबर, मला करताना नको थांबू. बरोबर. आणि हे खूपदा म्हणजे माझं असं व्हायचं की माझ्यापेक्षा नेहमी मोठे किंवा सिनियर डायरेक्टर असायचे, हे मला बऱ्याचदा बोलता यायचं नाही. आता कोणीतरी आता लहान असेल तर मी कधीतरी सांगू पण शकते की नाही थांब ना तू जरा, मला करू दे, मग तू बोल ना, असं. तेव्हा मला ते बोलता यायचं नाही, तेव्हा मला खूपदा त्रास पण व्हायचा. पण असंही व्हायचं, म्हणजे मी म्हंटल तसं त्या व्यक्तीवर ते जास्त अवलंबून आहे की कोण दिग्दर्शक माझ्या शेजारी बसलाय. स्पेस देणार आहे का नाही. हा, कारण अनेकदा खूपदा असं होतं की शेजारी बसल्यावर डिरेक्टरनी म्हणजे त्यांनी माझं काम बघितलं आणि त्यांनी ते अप्रिशिएट केलं खूप चांगल्या पद्धतीने, की त्यांनी मला एक बूस्ट मिळत असतो काम करायला. किंवा तिथल्या तिथे आणखीन दोन गोष्टी तो सांगतो की अच्छा मग तू आता असं केलंय ना, मग पुढचं असं कर, मी सीन असा शूट केलाय पण तो तसा नको करूस तू. तर हे जे फरक पडतात आणि हे जे इंटरॅक्ट होत राहतो आपण एकमेकांशी, ते मी बऱ्याचदा मिस पण करते. कारण पूर्वी दिग्दर्शक नेहमी येऊन बसायचे बाजूला. आजकाल फिल्म मी एडिट करत असेल तर बऱ्याचदा बसतात, पण आजकाल बऱ्याचदा सिरियल्सना वगैरे दिग्दर्शकांना वेळ नसतो, डेली शो असतो, त्यामुळे ते डेली सोपला तर दिग्दर्शक पण खूप असतात, नाही का, एकच असतो असं पण नाही. असं पण नाहीये. आणि त्यातून त्यांना येऊन बसायला वेळ नसतो, त्यामुळे ते शूटिंग झालं की ते तुम्ही करा काय ते आता तुमच्याकडे हातात दिलेलं आहे, तुम्ही त्याचं जे करायचं ते पण करा. म्हणजे ती दिग्दर्शक ही व्यक्ती कशा पद्धतीचे त्यावर ते खूपदा अवलंबून असतं. म्हणजे मी मिस पण करते की अरे नाही आता जर कोणीतरी असतं माझ्या बाजूला जर डायरेक्टर तर जास्त मजा आली असती. पटकन इंटरॅक्शन करून एखादं ठरवता आलं असतं. हा, मी एडिट करतानाचा प्रसंग आहे. अच्छा. म्हणजे बाबांनी एक टेलिफिल्म डिरेक्ट केली होती, त्याचं नाव होतं सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ज्ञानेश्वरांवरती ती टेलिफिल्म होती जी मी एडिट केली होती. आणि एक असा प्रसंग घडतो की सोपान खूप रागवून आलाय की माझ्या दादाचं का लोकांना कळत नाहीये, तो इतका बुद्धिमान आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने तो लोकांशी बोलतोय आणि लोक काही त्याच्याशी चांगलं वागत नाहीत. तर तो आला आहे आणि तो जो रागावून बोलतोय त्याच्यात असं दाखवलं होतं की झाड आहे एक आणि ते तो कुऱ्हाडीने त्याच्यावर घाव घालतोय आणि एक एक वाक्य बोलतोय आणि तो एक एक घाव त्याच्यावर तो घालतोय, असा तो सीन होता. आणि तेव्हा माझी बहीण पण संकलन शिकत होती, तर बाबांच्या बरोबर आम्ही दोघी होतो आणि काही कारणाने मला घरी जायचं होतं आणि माझी बहीण ते कंटिन्यू करणार होती.
तर जेव्हा मी या सीनचे रशेस बघितले तेव्हा मला असं वाटलं नाही हा सीन मला आम्हालाच एडिट करायचा करायचं. वा. तर मी बाबांना सांगितलं होतं. बाबा म्हणाले तू जा मी करतो. तर मी म्हटलं होतं नाही नाही बाबा मला हा सीन एडिट करायचा तर असे खूप खूप असे म्हणजे एक एक आपल्याकडे येतात अशा गोष्टी की त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं नाही नाही मला हे हातातून नाही जाऊ द्यायचं, मला हे करायचंय. असं कधी वाटलं का की अरे बापरे चुकलं आपलं, चुकलं नाही वाटलं किंवा पण खूप चॅलेंजिंग असं कधी काही प्रसंग आठवतो का? ऍक्च्युली सुरुवातीला ना प्रत्येक नवीन कामाच्या ठिकाणी प्रत्येक नवीन कामाला मी गेले की घरी आल्यानंतर एकदा माझी रडारड ठरलेली असायची कारण कारण खूप भीती वाटायची. नवीन लोक असायचे, ते त्यांच्याशी वागणं बोलणं कशाची आपल्याला सवय नव्हती आणि व्हायला असं लागलं की खूप मोठे मोठे लोकांच्या बरोबर काम करण्याच्या संधी मिळायला लागल्या. म्हणजे BP सिंग हो. CIDचे डायरेक्टर. तर BP सिंग यांनी 100 जेव्हा केली होती ती मी शाळेत असताना माझ्या घरी बघितलेली सिरियल. त्यांच्या बरोबर मला काम करायला मिळतंय वा. हा एकीकडे एक मोठेपणाचा पण भाग असतो, दुसरीकडे ती खूप भीती जबाबदारी असते. पण असते मोठी. हां. हो. आणि त्यांच्या बाबतीत भीती पण, कारण ते तर फारच स्ट्रिक्ट होते. तर तर त्यामुळे ते असं व्हायचं की आपल्याला करता येईल ना, निभावता येईल ना. त्यामुळे ते सुरुवातीला असं व्हायचं किंवा मी पाठारे सरांना पण म्हणायचे, "हे मला जमणार आहे का? कारण तुम्ही अजून मला सांगताय, अजून मला शिकवताय. इतके महिने झाले तरी मी अजून ते विचारतेय, तुम्हाला करते." तर ते पाठारे सर मला सांगायचे की जी गोष्ट खूप लवकर शिकवून होते ना, त्याचा एंड पण लवकर होतो. हा. तर तू ती सावकाशीने शिक, शांतपणे शिक, म्हणजे मग ती जाईल, पुढेपर्यंत राहील तुझ्याबरोबर. ह्याच्यात चॅलेंजेस असणार आहेत हे तर तुला माहितीच होतं. आणि माझा मगाचा विचारण्याचा रोख थोडासा असा पण होता की रडारड व्हायची ह्याच्यातच सांगितलंय स्वतः. तर त्यातनं असं कधीतरी एकदम स्ट्रॉंगली असं वाटलं नाही का की ह्याच्यापेक्षा आता हे सोडून द्यावं बाबा, की दुसरंच काहीतरी केलं तर जरा बरं, असं कधी वाटलं? म्हणजे दुसरा काही पर्याय कधी डोक्यात होता का? सुरुवातीला अजिबात नाही वाटलं, कारण मी म्हटलं तसं सुरुवातीला जेव्हा मला त्यातली गंमत कळायला लागली ना, तेव्हा हे सगळे ती रडारड आणि ते टेन्शन, प्रेशर, लेस कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी मागे पडत राहिल्या. आणि ते आपण कसं त्यातलं जे हवं तेच आपण घेतो ना, तसं ते बरोबर मी फक्त कामाकडे बघून बाकी सगळं जाऊ दे बाजूला. म्हणजे अगदी अगदी साधी गोष्ट सांगायची तर मी सुरुवातीला ज्या एडिटिंग स्टुडिओजमध्ये जायचे तिथे वॉशरूम्स नसायच्या, कारण तिथे फक्त जेंट्सनी कामं करण्याची सवय असल्यामुळे कधी कधी कॉमन वॉशरूम्स असायच्या. म्हणजे इतकी साधी गोष्ट की ते वॉशरूमला शोधावं लागायचं मला. मग आता लेडीजसाठी कुठे जाऊ मी, काय करू, मग काहीतरी स्पेशल अरेंजमेंट केली जायची. मग नंतर मला आठवते की मी हसरते नावाची सिरियल जेव्हा करायला लागले तेव्हा त्या लोकांनी त्या स्टुडिओमध्ये माझ्यासाठी एक वेगळी करून घेतली की बाबा आता ही येणारच आहे रोज, तर हिला वॉशरूम लागणार आहे. तर इतक्या त्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. किती किती कठीण कठीण गोष्टी ना सामोरं जावं लागत असेल. म्हणजे भक्ती आता इतक्या मोकळेपणाने ह्या गोष्टी सांगतेय, पण आपल्याला माहितीये की समाजात अजूनही अनेक ठिकाणी हीच चॅलेंजेस अनेक स्त्रियांना भोगावी लागतात आणि त्याची उत्तरं एक समाज म्हणून अजूनही आपल्याला शोधायची आहेत. तर आपण असं सांगत होतो हो. की त्यावेळी मला अजिबात नाही वाटलं, हो. कारण त्यावेळी अतिशय आवडलं हे क्षेत्र. त्यामुळे फक्त कामाला जायचं, मग तिथे काम करताना किती वाजतायत, काय होतंय हे कधी पण म्हणजे कळायचंच नाही. सुरुवातीच्या काळात नाही वाटलं असं मगाशी तू म्हणलीस, म्हणजे नंतर कधीतरी वाटलं होतं का? नंतर काही वर्षांनंतर वाटायला लागतं, कारण तुम्ही ते कधी कधी असं होतं की आपण वर्षानुवर्ष मला कधीतरी एक दिवस संध्याकाळी मी चुकून लवकर आमचं काम संपलं म्हणजे मला वाटतं तो स्टुडिओ मधलं मशीन खराब झालं आणि म्हणून मी संध्याकाळी बाहेर पडले आणि मी सनसेट होताना बघितला. तर मी म्हटलं हा किती सुंदर बाहेर जग आहे. आणि आपण फक्त एडिट स्टुडिओ मध्ये आपण असतो आणि तेही जग सुंदरच असतं, कारण तिथे आपण जे बनवत असतो ते नाही, पण आता त्याचा जे खरं आनंद खरं वाटलं कमाल ते असतो. सांगायला हरकत नाही, हा, सांगून टाक. तर मग मी म्हटलं अरे मी हे सगळं काय म्हणजे Miss मिस होतंय की कधीतरी रात्री स्टुडिओ मधून बाहेर आल्यावर आपल्याला कळतं की अरे गणपती बनवण्याचे रस्त्यावर ते शॉप्स, ते कारखाने दिसतात, म्हणजे गणपती जवळ आले. मग कधीतरी स्टुडिओतून बाहेर आल्यावर कळायचं की अच्छा कंदील लागलेत, मग दिवाळी आली, हे असं कळायचं. तर हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळालं पाहिजे थोडंसं. म्हणजे असं काहीतरी काम आपल्याला करता आलं पाहिजे की ज्यात कमी वेळ पण देता येईल
आणि आवडीचं पण असेल, तेव्हा मी एक छोटासा दुसरा प्रयत्न करून बघितला. अच्छा. हां. म्हणजे असं झालं, की मी कॉलेजमध्ये वगैरे असताना किंवा शाळेत असताना मी कविता लिहायचे. अरे वा. आणि नंतर मग हे काम सुरू झाल्यावर दुसरं काही जगच राहत नाही, त्यामुळे ते सगळं मागे पडलं होतं. तर मला असं वाटलं, की आपण मस्तपैकी कविता लिहूया आणि आपण टायटल सॉन्ग करू आणि तसं मी केलंय. म्हणजे एका सीरियल आभासहा नावाची सीरियल किंवा धागे दोरे नावाची फिल्म, या फिल्मसाठीचं टायटल सॉन्ग मला हां, वाटतं. म्हणजे या दोन्हीचं एडिटिंग आणि टायटल सॉन्ग असं वा, केलं होतं. काय कॉम्बिनेशन आहे, वेगळंच कॉम्बिनेशन. हो, हो. हो. आणि पण नंतर माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे ते गाणं आहे की नाही, की जग घुमे या थारे जैसा अरे नकोय. जसा नकोय. तसं माझ्या लक्षात आलं, की अरे एकदा टायटल सॉन्ग मी लिहिलं, ते माझी सीरियल संपेपर्यंत ते वाजणार आहे किंवा त्याच्यासाठी माझं नाव येणार आहे. पण मी रोज काहीच करत नाहीये ना, म्हणजे मला ती रोज काम करण्याची इतकी सवय झाली होती, की ती गधा मजदुरी जाऊन मेहनत करायची आणि घरी यायचं. त्याशिवाय झोप नाही लागत. तर थोडंसं असं वाटलं, पण मग लक्षात आलं, की हेच मला येतंय आता इतक्या वर्षांनी आणि हेच मला खूप आवडतंय. म्हणजे त्याच्यासारखी पॅशन आणि त्याच्यासारखी झिंग कशाची दुसऱ्याशी बसली नाही, असं झालं कदाचित. वा. असं कधी झालंय का की त्या चित्रपटाच्या लेखकाचं किंवा दिग्दर्शकाचं जे परसेप्शन आहे त्याच्यापेक्षा एडिटिंग मधनं त्यांनीच तयार केलेल्या गोष्टी घेऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणखीन एखादा वेगळा अँगल त्याच्यात क्रिएट होईल अशा पद्धतीने एडिटिंग करावं असं काही वाटलं का आणि ते करता आलं का? ते स्वातंत्र्य तुला मिळालं का? एक एडिटर म्हणून सुद्धा आणि विशेषतः एक स्त्री म्हणून सुद्धा प्रश्न आहे, तो बॅकग्राऊंडला आहेच. असं करता यायला लागलं म्हणूनच मला असं वाटतं, की मी या क्षेत्रात टिकून आहे. अच्छा. कारण सुरुवातीला आपण जे आपल्याकडून अपेक्षित आहे ते करत असतो आणि आपण त्याच्यात स्वतःला प्रूव्ह करायला बघत असतो, की बरोबर. मला समजा लेखकांनी 80% दिलेत किंवा समजा लेखकांनी 60% दिलेत, मग डायरेक्टरनी ते आणखीन 80-85 पर्यंत नेऊन ठेवलंय. तर मला माझं पुढचं करून, माझे पुढचे इनपुट्स टाकून ओव्हरऑल अख्खं फिल्म मेकिंग हे अतिशय सुंदर एक टीमवर्क आहे. टीमवर्क आहे. बरोबर. प्रत्येक जणच आपल्याकडून त्याच्यामध्ये ओतत असतो आपली कला. पण ते 100% कसं करायचं? आमचं काम हे टुवर्ड्स एंड असतं आणि आम्ही सगळ्या बाजू घेत असतो, त्या सुंदरपणे बांधत असतो आणि ते फायनली तो गुच्छ बांधून, तो बुके बांधून बरोबर. प्रेझेंट करत असतो प्रेक्षकांना. हां, प्रेक्षकांना. तर त्यामुळे आमचं काम असं असतं, की कुठली गोष्ट जास्त चांगली आहे ती घ्यायची, कुठल्या जास्त चांगल्या पद्धतीने ती प्रेझेंट करता येईल. कोणाचं तरी कधीतरी चुकतं किंवा कधीतरी काही कमी गोष्टी येतात, तर त्या कशा दिसल्या नाही पाहिजेत, त्या कशा लपवल्या गेल्या पाहिजेत. हेही आमचं काम असतं. बरोबर. तर सुरुवातीला हेच होतं, की माझ्याकडून जे अपेक्षित आहे ते मला पूर्णपणे करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर असं झालं, की नाही आता मला ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी स्वतःचं करता आलं contribution पाहिजे. त्याच्यात हां, काहीतरी. आता मला माझं कॉन्ट्रिब्युशन काहीतरी टाकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग विचार सुरू झाला आणि अभ्यास सुरू झाला. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती, जी मला सुरुवातीपासून शिकताना जी मी शिकले होते ती मला पुढे-पुढे खूप कामी आली, की एनजी शॉट्सवर पण खूप छान लक्ष ठेवायचं. एनजी शॉट्स म्हणजे एनजी शॉट्स म्हणजे एनजीचा फुल फॉर्म असतो नॉट गुड. Not म्हणजे good. हो. म्हणजे समजा एका शॉटचे 6 टेक्स असतील, तर मे बी त्यातले 2 असतात ते एनजी टेक्स असतात. म्हणजे डायरेक्टरनी सांगितलेलं असतं, की नाही हे अजिबातच नाही हे धरूच घ्यायचं. नका हे तुम्ही, धरूच अजिबात नका. नाही. हां. इथे आर्टिस्टचा परफॉर्मन्स करेक्ट नाहीये. किंवा शूट करता करता किंवा काहीतरी मागे झालेलं आहे. कुठला तरी लाईट गेलाय हो, हो. आणि तो अचानक शॉटमध्ये ऑफ झाला, हो. तर मग हा नाहीच घ्यायचा. हो. पण मी ना ते शॉट्स पण नेहमी नीट बघते. म्हणजे थँक्स टू बाबा, थँक्स टू माय टीचर, की त्यांनी मला शिकवलं, की एनजी आहेत म्हणून तू एनजी धरू नको. वाह! तू ते पण बघ. आणि मी पहिल्यापासून तशीच सवय स्वतःला ठेवली, की सगळे शॉट्स असतील, क्लोजअप्स असतील, तर कोणाची कुठली रिॲक्शन चांगली आहे, कोणाचा कुठला टू शॉट चांगला आहे, म्हणजे तो एनजी टेक असू देत, पण त्यातला एक छोटासा हा पोर्शन आहे जो मला आवडलाय, तर जो मी उत्तम असू शकतो. हां, म्हणजे तो लक्षात ठेवायचा. तो कामी येईलच असं पण नाही, पण तो कामी येऊ शकतो. बरोबर. आणि अनेकदा मग माझं असं झालं, की हळूहळू मी ना त्याच्यामध्ये एक काहीतरी शोधायला लागले. म्हणजे पहिल्यांदा कसं असतं,
की पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचावं लागतं की लेखकाने काय म्हटलंय, मग दिग्दर्शकाने ते कुठल्या पद्धतीने शूट केलंय. ह्या दोन आधी भावना घेतल्याच पाहिजेत आपल्या बरोबर, कारण ते सोडून आपलं काम असता त्याच्या कामा पुढे नये. करायचं. हा, एक मला आठवतंय, एक सिरियलचं मी एडिटिंग करत होते. माझी या प्रियाला प्रीत कळेना नावाची सिरियल होती आणि त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे इतकं खूप लास्ट मोमेंटला शूट व्हायचं आणि एडिटसाठी यायचं आणि अक्षरशः म्हणजे एडिट करायचं आणि टेलिकास्टला गरम गरम Episode ताजी पाठवायचे. टेप पाठवायची असं ते चाललेलं असायचं. खूपच जास्त जबाबदारीचं काम. हा, आणि प्रेशरमध्ये असायचो, कारण जर तो टेलिकास्टचा एपिसोड पोचला नाही तर असं असायचं की एक तर पेनल्टी खूप जास्त लागते प्रोड्युसरला, दुसरं असं की ती एक नामुष्कीची गोष्ट हो, असते की हो. तुम्हाला एपिसोड नाही वेळेवर देता आला, देता म्हणजे नाही ते आला, हो. हा, त्यामुळे ते नाही होऊ द्यायचं काही केलं म्हणजे ही पूर्ण क्षेत्रातली अगदी सगळ्यांची धावपळ असते. आणि एक लास्ट मोमेंटला असं लक्षात आलं की काही सीन्समध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे आमचं एपिसोडचं ड्युरेशन कम्प्लीट होत नाहीये. हो. म्हणजे समजा 20-30, आणि तेही खूप असतं हं. म्हणजे टेलिव्हिजनमध्ये असं असतं की तुम्हाला 20 मिनिट्स 30 सेकंड्स, मग त्याच्या पुढे तुम्हाला फार जाता येत नाही. म्हणजे तुम्हाला एक 10 सेकंद इकडे 10 सेकंद तिकडे हातात असतं. हा. म्हणजे ते 20-30 0-0 पुढच्या फ्रेम्स अशा हो, तुम्हाला हो, करून द्याव्या लागतात. हो. तो हा झाला टेक्निकल भाग. हो. नाही, पण म्हणजे सेकंदाचा सुद्धा सेकंदाच्या नंतर फ्रेम हो, असते. हो, म्हणजे frames. एका सेकंदात 24 फ्रेम्स 24 असतात frames असतात. फिल्ममध्ये, हो, हो. आणि टेलिव्हिजनमध्ये एका सेकंदात 25 फ्रेम्स असतात. हा. तर ती फ्रेम पण पुढे नाही जाता कामा, म्हणजे हो. त्या झिरोच्या पुढे एक फ्रेम पण नाही जाता नाही. कामा, असं इतकं ते स्पेसिफिकली द्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये 2 मिनिटं नाहीत वगैरे म्हणजे काय करणार तुम्ही. हो, हो. आणि 2 शूट मिनिटं कमी होती. कमी होती अरे बापरे. आणि ते खूप लास्ट मोमेंटला लक्षात आलं. आणि पुढचं शूट झालेलं नाहीये, तिथे पुढचं शूट चालू आहे. ते होणार कधी, ते येणार कधी तो सीन, आणि तुम्ही Episode टेलिकास्ट, कसा? हा, तोपर्यंत टेलिकास्टची वेळ गेलेली. आणि मग त्यावेळी असं शोधाशोध मी शांतपणे बसून म्हटलं काय करता येईल, आता आपल्यालाच करायचंय, आता कोणाशी बडबड करण्यात आणि कोणालाही विचारत बसण्यात अर्थ नाहीये. आणि तिथे मी एक पार्ट शोधला की जिथे ती जी, म्हणजे ती ऍक्च्युली हिरोईन पण नाही म्हणता येणार, ती सेकंड हिरोईन असं म्हणता येईल. तिचा मला एक असा पार्ट मिळाला जो त्या स्क्रिप्टशी पण कनेक्टेड होता, जिथे मला तिची एक आठवण टाकता आली असती. म्हणजे हे अजिबात स्क्रिप्टमध्ये नव्हतं. ठरलेलं नव्हतं. हा, ते स्क्रिप्टमध्ये ते लिहिलेलं नव्हतं, ते शूट झालेलं नव्हतं. पण मला असं वाटलं सगळा स्क्रिप्टचा विचार करता की इथे मी एक तिची आठवण टाकू शकते, आणि मी तशा पद्धतीने थोडंसं गिमिक्स वापरले माझ्या म्हणजे टेलिव्हिजनमध्ये अनेकदा गिमिक्स तुम्हाला वापरता येतात, टेक्निकली तुम्हाला काही गोष्टी करता येतात. तर थोडे टेक्निकल गिमिक्स वापरले आणि तिचा एक फ्लॅशबॅक मी तयार केला, एक मॉन्टाज तयार केला, ज्याच्यामध्ये त्या पॉइंटला तिला काय आठवू शकेल, आणि ते स्क्रिप्टला धरून असलं पाहिजे. म्हणजे बरोबर. उगाच तिला काहीतरी आता बसल्या बसल्या आठवलंय. सीन लिहिल्यासारखंच झालं हा, संपूर्ण. आणि मग त्याची गंमत पण यायला लागते. मग आपल्याला असं वाटतं की नाही, मला हे करायचंच आहे आता सगळीकडे. म्हणजे माझा प्रयत्न तो असतो की बाबा नाही, इथे मला काय करता येईल, तिथे मला काय करता येईल, अशा गोष्टी पण मग जे असतात. अवेलेबल शॉर्ट्स होते त्यातनं ते एडिट करून तयार केलं. हा, म्हणजे अक्षरशः त्यावेळी असं झालं की तो टेलिकास्ट झाल्यानंतर जे प्रोडक्शनचे लोक होते त्यांचा मला फोन आला की तू वाचवलं यार, नाहीतर म्हणजे माझी टीम असते Of course, अर्थातच, of course, हो. मी एकटी नसते, पण तरी सुद्धा ते असं झालं ना की त्यावेळी मग असं वाटतं ना की हा, म्हणजे आता मी पण काहीतरी करते, म्हणजे मी फक्त जोडकाम नाही करत आहे, मला काहीतरी माझे इनपुट्स देता येतात. किंवा माझं अजून एक मला खूप आवडेल सांगायला की तू माझं सांगाती नावाची सिरियल होती, तुकारामांवरची सिरियल, पण त्यातला ज्ञानेश्वरांचा एपिसोड चाललेला होता. म्हणजे ते असं झालं की एक एवढा मोठा संत आहे, तर त्याच्याबरोबर अनेक संतांच्या त्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. हा. आणि ज्ञानेश्वर हे विठ्ठलाच्या देवळात येतात. एक सीन असा होता की विठ्ठलाच्या देवळात येतात आणि ते बघतात, तर म्हणजे त्या स्क्रिप्टमध्ये असं होतं की ती मूर्ती जी आहे, तर ते म्हणतात की मला मूर्तीत देव नाही दिसत आहे. म्हणजे त्यांना तो नेहमी देव जो मूर्तीतला आहे तो जाणवत असतो. तर ही मोठी संत मंडळी, तर असं लिहिलं होतं की नाही, मला इथे आज जाणवत नाहीये, देव नाहीये इथे, या गाभाऱ्यात देव नाहीये किंवा या मूर्तीत देव नाही. आणि ते असं झालेलं असतं की तिथे साईड बाय साईड इंटरकटमध्ये नामदेवांचा जो सीन होता, तर नामदेवांकडे विठ्ठल भेटायला गेलाय नामदेवांना आणि त्यांचा छानपैकी संवाद चाललाय, असं ते खरं म्हणजे होतं. तर
हे शब्दात लिहिलं होतं, पण मला असं वाटलं की मला ते कसं दाखवता येईल, दृश्यात कसं आणता येईल, म्हणजे ते दिसेल कसं. तर मला आठवलं की त्या देवळातल्या काही एपिसोड्स पूर्वी त्या देवळातल्या शूटिंगमध्ये ती विठ्ठलाची मूर्ती असते, ती कधी कधी काढून ठेवता येते, म्हणजे ते शूटिंगच्या वेळी ना पुढे मागे कराव्या लागतात गोष्टी वगैरे. तर ती विठ्ठलाची मूर्ती बाजूला काढून ठेवली होती आणि तो गाभाऱ्याचा एक शॉट मला मिळाला होता, बिना मूर्तीचा. पण तसाच लिटअप केलेला की हो. बॅकलाईट येतोय आणि हो. तिथून छानपैकी तो मस्तपैकी लोभान येतोय, म्हणजे तो जो हो. धूर दिसतो धूर आपल्याला दिसतो. तसा तो येतोय आणि तो सुंदर शॉट होता, फक्त तिथे मूर्ती नव्हती. तर तो मी मला लक्षात होता आणि मग तो मी शोधला आणि तो मी इथे वापरला की ज्ञानेश्वर डोळे बंद करतात आणि त्यांना तो मूर्तीच्या शिवायचा शॉट समोर येतो, ते डोळे उघडतात आणि मूर्ती दिसते, डोळे बंद करतात आणि तो शॉट समोर येतो. वा. हा, आता ह्या ज्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे बोलायला या छोट्या असतात, पण त्यातले पण किती बोलकं हा झालं ते हा सगळं त्याच्यामध्ये. तर अर्थातच तो सीन झाल्यावर मला त्याचा खूप आनंद झालाच, हो. पण आमच्या पूर्ण टीम कडून मला एक मिळालं की बाबा काय, म्हणजे खूप छान छान आपले लोकही असे आहेत ना आपल्या क्षेत्रातले की भरभरून कौतुक पण करतात. त्यामुळे अरे म्हणजे मिडास टच असं म्हणता येईल या सीनला. अशा जेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात तेव्हा आपल्यासाठी त्या खूप गरजेच्या असतात, कारण एक टेक्निकल काम करत असताना आणि प्रचंड मेहनत आणि तासनतास काम करत असताना मग तो सीन असतो तो आपला असतो. म्हणजे एडिटिंगची सुद्धा एक भाषा हा आहे थोडक्यात, म्हणजे आणि भाषा म्हणजे एक गंमत आहे किंवा सृजन ज्याला म्हणता येईल, ते जेव्हा मला मिळायला लागलं आणि कळायला लागलं, तेव्हा कुठल्या तरी एका पॉइंटला मी ठरवलं की मला जे काहीतरी ते वेगळं हवं होतं ते हेच आहे. वा. एडिटर म्हणून मिळालेल्या या सगळ्या अनुभवानंतर आणि वयाने सुद्धा या टप्प्यावर आल्यानंतर राजदत्तजींकडे बघताना एक वडील आणि एक दिग्दर्शक म्हणून तेव्हा जे तू बघायचीस आणि आता जे बघतेस त्याच्यामध्ये काय फरक आहे का? हो, खूप फरक आहे. म्हणजे थोडंसं लाईटर नोटवर, तेव्हा ते खूप स्ट्रिक्ट होते आणि तेच फक्त बोलायचे आणि आम्ही सगळे ऐकायचो, असं होतं. आता वडील म्हणून मी पण खूप बोलते त्यांच्याशी. किंवा काही गोष्टी त्यांना असं नाही तसं, असं थोडंसं त्यांना टॉर्चर करते म्हटलं तरी हरकत नाही, एका अर्थाने, चांगल्या अर्थाने. पण दिग्दर्शक म्हणून ते मला अजूनही तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठे वाटतात. लागले. असं बाबांविषयी असं नक्की वाटतं की खूप काळाच्या पुढे असलेले त्यांचे विचार, त्यांचे शॉर्ट्स, फ्रेमिंग्स, एकेका विषयावरची त्यांची पकड, म्हणजे ह्या पूर्ण माध्यमावर दिग्दर्शकाचं असावंच लागतं की त्यांना पूर्ण सगळ्या माध्यमांवर त्यांची पकड असावी लागते. पण खास करून एडिटिंगसाठी फ्रेमिंग्स, मी म्हणेन की फ्रेमिंग्स इतक्या सुंदर, आजही ते चित्रपट बघताना किंवा आजही लोक ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलतात, त्यांचे चित्रपट आठवतात लोकांना आणि त्याच्याबद्दल ते भरभरून बोलत असतात, तेव्हा खूप अभिमान आणि खूप आनंद हा तर आहेच. पण त्याबरोबर असं नेहमी वाटतं की नाही, हे म्हणजे म्हणजे क्षितिजासारखं आहे, म्हणजे अजून इथे आपण म्हणजे अजून आपण इथे नाही पोचलेलो, आपण हात नाही लावू शकत होत अजून या कामाला. आणि म्हणजे एडिटिंग मध्ये सुद्धा अजून खूप काही करण्यासारखं आहेच असं सारखं वाटतं का? हा, असं वाटतं. म्हणजे बेसिकली ना मला नेहमी वाटतं की नवीन लोकांबरोबर काम करायला मिळावं, वेगवेगळे दृष्टिकोन अनुभवायला मिळावे. कारण कसं असतं की एका अर्थाने एका शॉट पुढे दुसरा शॉट लावणं हे एडिटिंग असतं, पण जेव्हा नवीन व्यक्ती येते ना तेव्हा त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मग मला नेहमी असं वाटतं की अरे, बॅडमिंटन खेळताना कसं असतं की तुझ्याकडून छान सर्व्हिस होऊ दे आणि मग मी बघ काय करते ते असं. त्यामुळे मला नेहमी नवीन लोकांबरोबर असं म्हणजे त्याच्यातून आपण पण नवीन शिकत जातो, कारण नाही तर काय होतं की सेट झाला मामला, त्या डायरेक्टरला माहितीये मी काय करणार आहे, मला माहितीये. म्हणजे अर्थात असं अजिबात नाही, मी ज्यांच्या बरोबर काम केलंय त्यांच्या बरोबर पण करते, पण मला नवीन ब्रशिंग कुठे मिळतं तर एक नवीन काम आलंय, ज्याचे नवीन टीम आहे आणि पूर्णपणे स्वतःला प्रूव्ह करायचंय परत, जास्त मजा येते. पण पूर्ण इतके वर्षांमध्ये काम करताना एक स्त्री म्हणून अनुभव काय? खूपशा डायरेक्टर्सनी वगैरे मला सांगितलं की तुझ्या कामामध्ये खूप आम्हाला एक रिदम सापडतो किंवा खूप थोडासा एक सॉफ्टनेस सापडतो किंवा काय म्हणता येईल त्याला, नजाकत सापडते, किंवा तुझ्याशी इंटरॅक्ट करताना पण तू काही गोष्टींवर स्क्रिप्टला धरून बोलतेस, तसं प्रत्येक जण बोलतोच असं पण नाही.
असं म्हणजे हा प्रत्येकाचा ही जी नजाकत आहे हम्म. ही स्त्रीच्या सेन्सिटिव्हिटी मधनं येते असं तुला वाटतं का? काही काही डायरेक्टर्स काही कामं घेऊन खास माझ्यासाठी माझ्याकडे आले की नाही, इथे आम्हाला मुलगी एडिटरच हवी आहे, की आम्हाला ते असं सांगता येत नाही की काय फरक असतो, पण एक फायनल आउटपुट जेव्हा आम्ही बघतो तेव्हा त्याच्यात आम्हाला खूप, खास करून इमोशनल सीन्स जेव्हा असतात त्याच्यात किती स्टे द्यायचा. म्हणजे एडिटिंग हे नुसतं शार्प करण्याचं काम नव्हे नाही. किंवा नुसती ती पेस पकडणं म्हणजे एडिटिंग नव्हे. तुम्हाला कुठेतरी ठहराव पण देता आला पाहिजे आणि ते शिकणं आणि ते कळणं की कुठे ते शार्प करायचं आहे आणि कुठे ते स्लो करायचं आहे, याही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या म्हणजे मला असं पर्सनली नाही वाटत खरं सांगायचं तर, कारण त्या मुलालाही समजू शकतात आणि त्या मुलीलाही समजू शकतात. बरोबर. पण मला जे रिप्लाय झाले माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक दिग्दर्शकांकडून, त्यावरून असं झालं की त्यांना असं वाटतं की नाही, या मुलींना जरा जास्त चांगल्या पद्धतीने हाताळता येतात गोष्टी. तू एडिटिंग करायला लागल्यानंतर राजदत्तजींचे काही सिनेमे मुद्दाम एडिट मध्ये काय गंमत केली या अर्थी अभ्यास म्हणून पाहिले का? अभ्यास म्हणून तेव्हा पाहिले नाहीत, तेव्हा तशी सोय पण नव्हती खरं सांगायचं तर. कारण तेव्हा चित्रपटांची ती जी रील्स असायची आणि ते काही कुठे घरी बघण्याची किंवा युट्यूब नव्हतं. हा, त्यामुळे तशी सोय नव्हती. पण आता एक मगाशी जो तू शब्द वापरलास की परिणाम, मला असं वाटतं हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. कारण जेव्हा मी प्रेक्षक म्हणून ते चित्रपट, बाबांचे चित्रपट किंवा कुठलेही चित्रपट बघत होते आणि त्याचा जो परिणाम माझ्यावर होत होता त्याचा कुठेतरी इनडायरेक्ट आपल्यावर एक इम्पॅक्ट होत असतो. आणि तेव्हा आपल्याला कळत नसतं की याचं एडिटिंग चांगलं आहे का, की याचं म्युझिक चांगलं आहे का, की याची फोटोग्राफी चांगली आहे. पण तो ओव्हरऑल परिणाम जो होत असतो, म्हणजे मला आठवतंय की द 10 कमांडमेंट्स हा पिक्चर मला असं वाटतं मी पहिली दुसरीत असेल तेव्हा बघितला होता. आणि त्यातले एक दोन अतिशय सुंदर शॉट्स मला आजही आठवतात. मला तो बाकीचा चित्रपट तेव्हा पण ते नोटीस झालं. तर हे जे आहे म्हणजे संकलनाचं, तर मला असं वाटतं की संकलन हे कळलं नाही पाहिजे बघताना. जर संकलन कळलं बघताना तर ते नाही चांगलं. बाबांचा एक चित्रपटातला एक सीन होता, पुढचं पाऊल नावाचा चित्रपट बाबांचा, आणि तो आम्ही असंच शाळा कॉलेजमध्ये कधीतरी बघितला होता, तेव्हा तो रिलीज झाला होता. त्यातला एक सीन आहे की वडील आहेत आणि त्यांनी मुलीचं लग्न करून दिलंय, तिच्या घरी तिचा छळ होतोय, तिला पैसा मागितला जातोय की माहेरून तू पैसे आणून दे किंवा फ्रीज आणून दे किंवा असं काहीतरी, जे तिला शक्य नाहीये. वडील गरीब आहेत, त्यांना शक्य नाहीये, पण मुलीच्या मायेपायी ते तिला भेटायला येतात. तर तो जो एक सीन होता की निळू फुले, अतिशय सुंदर कलाकार त्यांनी ते केलेला होता तो रोल, आणि काही न बोलता ते वडील तिथून बाहेर पडतात तिच्या घरातून आणि बाजूला देऊळ असतं तिथे जाऊन बसतात. म्हणजे हतबल आणि असहाय्य आणि चीड, संताप, आणि तिथे जाऊन ते बसतात आणि तिथे मागे भजन चाललेलं असतं आणि त्याचे इंटरकट्स बाबांनी जे घेतले होते, माझ्या अंगावर काटा येतो सांगताना, त्यांचं तिथून येणं आणि त्या देवळातल्या भजनाचे इंटरकट्स, आणि ते विमनस्क अवस्थेत बसलेत. आणि त्यावेळी हिचा सासरा, जो एक सेन्सिबल माणूस दाखवलाय त्या घरातला, तो त्यांना येतो भेटायला आणि त्यांना न राहून ते बोलायला लागतात की तुमच्या घरी मी, शब्द नव्हते, नुसते शॉर्ट्स होते, नुसते ते लिपसिंग दिसत होता की ते बोलतायत आणि मागे ते अभंग किंवा तो टिपेला गेलेला ते भजन, आणि ते सांगतायत की तुमच्या घरी माझ्या मुलीची काय अवस्था झालेली आहे आणि यांनाही खूप वाईट वाटतंय. आणि ते जे चढत चढत जाणारे सूर आणि त्याच्यानंतरचे शॉट्स असे होते की ते वारकरी जे सगळे भजन करत असतात ना, ते उठून उभे राहतात आणि ते उड्या मारायला लागतात नाचताना, आणि त्याचा झालेला परिणाम हा असा होता. तर तेव्हा हे काही मला कळलं नाही की हे काय आहे नक्की, कसं आहे, काय आहे. हे नंतर जेव्हा कळलं तेव्हा त्यातल्या सगळ्याच गोष्टी कळल्या की याचं एडिटिंग किती सुंदर आहे, याचं टेकिंग काय आहे, त्या गाण्याचे शब्द कसे आहेत, तिथे आवाज न घेणं शूटिंग करताना सुद्धा. हा केवढा मोठा निर्णय. हा केवढा मोठा निर्णय, कारण ती जर बडबड झाली असती, ते सगळं आपण बघितलेलं आहे तिथे. मग ते घेतले नाहीयेत शूटिंग मध्ये का ते एडिटिंग मध्ये काढले हे आपल्याला नाही माहिती. आता बाबांना माहिती आणि त्या एडिटरला माहिती की कदाचित हे असे डिसिजन्स पण एडिटिंग टेबलवर होतात की आता हे बोलतायत पण इथल्या शब्दांची गरज नाही, आपण तो सीन आधी बघितलेला आहे.
तर त्यामुळे इथे शब्दांची गरज नाहीये, तर ते म्युझिकली जाऊ देत सगळं. आता विशेषतः इतक्या अनुभवानंतर एक प्रश्न विचारतो. एडिटिंग शिकता येतं असं वाटतं का? म्हणजे नवीन मुलांसाठी विचारतोय मी, की ज्यांना एडिटिंग शिकायचंय, कोणी समजा तुला फोन केला की मला तुमच्यासारखं एडिटर व्हायचंय, तर मी काय शिकू, कुठे कोणता कोर्स केला म्हणजे मला हे सगळं शिकता येईल? काय उत्तर असेल? असे कोर्सेस खूप आहेत. हम्म. म्हणजे आजकाल तर खूप कोर्सेस झाले आहेत आणि तिथे टेक्निकली गोष्टी शिकवतात ते तुम्हाला. बेसिकली सॉफ्टवेअर्स वेगवेगळी आहेत. म्हणजे फायनल कट प्रो आहे, ॲविड आहे, प्रीमियर आहे. आणखीनही अनेक आहेत. काही जातात, काही येतात. हे सगळं चालू राहतं. नवीन शिकावं लागतं. मला आता शिकायचंय नवीन. अच्छा. तर तर हे आहे. पण मला डेफिनेटली असं म्हणावं लागेल, की एडिटिंग शिकायचं असेल ना, तर ती जी पूर्वीची गुरुकुल पद्धती होती ना, की तुम्ही तिथे राहून ती व्यक्ती जे करते आहे ते बघून जर तुम्ही शिकलात. म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे. मी तशी शिकले आणि मला असं वाटतं, की तुम्ही शिकताना ना, तुम्हाला हे सगळं जर समोर असेल, की स्क्रिप्ट काय होतं, दिग्दर्शकाने शूट काय केलं होतं आणि तुम्ही एडिट करताना त्याच्यामध्ये काय केलं, हे जेव्हा बाजूला बसून ती व्यक्ती बघते, तेव्हा कारण ह्या गोष्टी अशा आहेत ना, या कळतच नाहीत. इतक्या सटल पद्धतीने त्या केल्या जातात. त्यातला जो ॲक्चुअल कंटेंट असतो आणि जो गाभा असतो, तो असा कळत नाही, की बघताना ते सगळं छानच वाटतं. लोकांना माहीत नसतं, की अरे हे नव्हतं, हे एडिटिंग टेबलवर बनलेलं आहे. हे तुम्ही तिथे असल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. आणि ते त्यामुळे मला वाटतं प्रत्येक वेळी बदलत राहतं. ते पण त्याची गोष्ट हो, डायनॅमिक आहे ती गोष्ट. कारण शेवटी कसं आहे, की ते तुम्हाला आधी मनात असावं लागतं, आधी इथे असावं लागतं. कारण ही एक कला आहे. म्हणजे जरी ती टेक्निक वाटत असेल ना, तरी त्याच्या मागची ती एक कलाच आहे. आणि जसं म्हणतात ना, की कला ही शिकवता नाही येत. म्हणजे तुम्हाला बरोबर. असावं लागतं ते आतमध्ये आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला आणखीन तुम्ही ब्रशअप करणं वेगळं किंवा टेक्निकली शिकणं वेगळं. पण त्याची आवड आणि तो पेशन्स आणि ती कला आणि ती सृजनशीलता ही आतमध्ये असावी लागते. आणि मला असं वाटतं, की कुठल्यातरी चांगल्या व्यक्तीबरोबर त्याचं थोडंफार काम त्यावेळी बघून ते तुम्हाला शिकतायत. बरोबर. मग आत्ताच्या काही तरुण मुलींना ज्यांना इच्छा असेल, की या क्षेत्रात यावं, एडिटिंगच्या क्षेत्रात यावं, तर त्यांना तू एक मोठी ताई म्हणून काय सांगशील? मोठी ताई म्हणून असंच सांगेन, की या नक्की. कारण अजूनही मुली खूप कमी आहेत असं मला वाटतं. मी सुरुवातीला आले तेव्हा अगदीच नव्हत्या तसं नाहीये. पण तरी कमीच आहेत. कमीच आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं, की यावं. आणि यायला आता हवं. कसं आहे, आता टीमवर्क झालंय. म्हणजे तेव्हा सुरुवातीला ना मीच अख्खं सगळं करत असल्यामुळे मला खूपच राउंड द क्लॉक करावं लागायचं काम. आता एक टीम वर्क झालंय. त्यामुळे तुम्ही जर प्रॉपर छान टीम तुम्हाला मिळाली, तर तुम्ही एक बायफर्गेट करू शकता, की हे काम मी करतो, हे काम तू कर. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या पर्सनल गोष्टी सांभाळून पण हे करता येऊ शकेल. आता शक्य आहे हां. बदललेल्या काळामध्ये. हां. त्यामुळे खरंच यायला पाहिजे. म्हणजे मुलींसाठी हे असं क्षेत्र नाही राहता कामा, की अरे येऊ की नको, विचार करावा लागतोय. असं नाही. असं नॉर्मली नाही. नॉर्मली जसं मुलं करतायत तसं मुली करूच शकतात हे. खूपच छान गोष्ट आहे. आणि मला विशेषतः जाणवलेली गोष्ट अशी आहे भक्ती, की कुठल्याही बाबतीत अजूनही इतकी वर्ष काम केल्यानंतरही कडवटपणाचा दृष्टिकोन तुझा नाही आहे झालेला. मला असं वाटतं ती पण एका व्यक्तिमत्वातली फार जमेची बाजू असते इतकी वर्ष काम करू शकण्यासाठी. त्यामुळे तुझ्याशी मारलेल्या गप्पा ह्या आपण मुद्दाम सांगितलं नाही तरी अनेक नवीन तरुणांना, केवळ मुलींनाच असं मी म्हणत नाही, खूप मार्गदर्शक ठरतील असं मला वाटतं. मला स्वतःला खूप मजा आली आहे तुझी उत्तरं ऐकून आणि पुन्हा एकदा नव्याने एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं. मला पण मजा आली गप्पा मारताना. काही गोष्टी फॉर्मली सांगणं आवश्यक आहे. त्या म्हणजे तिच्या कामासाठी तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते कोणकोणते हे जर मी सगळे सांगत बसलो तर त्याचा एक वेगळा एपिसोड होईल. त्यामुळे काही मोजकी नावं आपण घेऊया. त्यातले पुरस्कार मला वाटतं भक्ती, ती यादी खरंच इतकी मोठी की मी थोडं वाचून सांगितलं तर चालेल का? जरूर. तुमचंच काम आहे त्याच्यामुळे. तर मालिका, चित्रपट, डॉक्युमेंटरीज, कॉर्पोरेट फिल्म्स, टेलिफिल्म्स अशा विविध माध्यमांमध्ये एडिटिंगचं काम भक्तीने केलेलं आहे. एक 24 नावाची मालिका होती, तर त्याच्या सीझन 1 आणि सीझन 2 साठी भक्तीला
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीकडून आणि इंडियन टेली अवॉर्ड्स नावाचे जे अवॉर्ड्स आहे, ही दोन्ही अवॉर्ड्स बेस्ट एडिटिंगसाठीचे अवॉर्ड्स मिळालेली आहेत. नंतर प्रपंच ही मालिका तुम्हाला नक्की आठवत असेल, खूप लोकप्रिय, अजून सुद्धा लोक बघतात ते इंटरनेटवर जाऊन मालिका. प्रपंच या मालिकेच्या एडिटिंगसाठी मटा सन्मान पुरस्कार भक्तीला मिळाला होता. शटर या सिनेमासाठी सह्याद्री सिने अवॉर्ड भक्तीला मिळालं होतं आणि अंकुर या मालिकेसाठी झी अवॉर्ड. पण आता रॅपिड फायर पण आहे. अरे हां, म्हणजे शक्यतोवर एका शब्दात उत्तर द्यायचंय. अच्छा. हो किंवा नाही मध्ये पण चालेल, हा, पण नक्की काहीतरी पाहिजे. प्रिसाईज पाहिजे. हा, म्हणजे दोन्ही असं नाही म्हणायचं. हं? चित्रपट की टीव्ही मालिका? टीव्ही मालिका. टीव्ही मालिका म्हणजे करायला आवडणार नाही का करायला आवडेल? नाही, कसं आहे माहितीये, याला परत 2 उत्तर आहेत नाही, दोन नाही वेगवेगळी. द्यायची. टीव्ही मालिका खूप जास्त मी केल्या, त्यामुळे टीव्ही मालिका, आणि चित्रपट मला करायचे आहेत म्हणून चित्रपट पण येऊ शकतं याचं उत्तर. ऑब्विसली आर्टिस्ट म्हणून बरोबर आहे, पण एक गंमत म्हणून मग हा तर वेगळाच प्रश्न आहे आणखीन, की राजदत्तजी वडील की दिग्दर्शक? बापरे, खूप कठीण प्रश्न आहेत. वडील. एडिटिंग मध्ये संवाद असलेला सीन की सायलेंट सीन? सायलेंट सीन. पटकन उत्तर नो आलं. डाऊट अबाउट इट. सायलेंट सीन. वा वा वा. एक स्त्री की एक व्यक्ती? एक व्यक्ती. व्यक्ती. आणि कामाचा दिवस की सुट्टीचा दिवस? कामाचा दिवस. कामाचा दिवस. वा. हे रॅपिड फायर आपल्याला जरी वाटलं ना की खूप गमतीचं आणि नुसतं गंमत म्हणून आहे, पण मी नेहमी पाहिलंय की फार आतून आणि खरोखर खूप प्रामाणिक उत्तरं, आणि मला त्या प्रश्न विचारल्यानंतर जे चेहऱ्यावरती येतं की असं का विचारताय, मला दोन्ही करणं म्हणजे आवडतं. हो. तर त्याचसाठी ती गंमत आहे, आणि हे काय कुठल्या कारणासाठी नक्कीच नाही. नाही, पण त्याचा खूप उपयोग होईल, कारण आता हे मी ते लक्षात ठेवीन प्रश्न, हम्म. आणि पुढे कधीतरी असे आले ना माझ्या समोर, तर मला ते आठवेल, मी हे उत्तर दिलंय, मला असं वागायला हवं आता. मगाशी थोडासा उल्लेख झाला नुसता कवितेबद्दल, हम्म. तर एक कविता तर ऐकायचीच आहे तुझ्याकडून. मी वाचून दाखवली तर चालेल ना? हो. कारण मला पाठ नसतात माझ्या कविता. नाही. एक इतक्यातच नवीन लिहिलेली कविता आहे. हम्म. आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, हम्म. आणि एकीने एक खूप छान चित्र पाठवलं होतं, ते बघून मी ती लिहिली कविता. अच्छा, मी वाचून दाखवते. जरूर. अशा निशब्द रातीला, अशा निशब्द रातीला, 4 सांगाती साथीला, हम्म. माझ्या सोडून मातीला, आलो शोधत नदीला, हाती घेऊन जीवाला, हाती घेऊन जीवाला, संग भीतीचा सोडला, अच्छा. काटा रीतीचा मोडला, आज चांदही मातला. काटा रीतीचा मोडला. वा. थोडे तरंग जलाला, थोडे तरंग जलाला, धीर मलंग कुडीला, हम्म. धक्के अभंग मनाला, एक सुरुंग योजिला, हो हो. गळ पाण्यात टाकीला, खूप खजिना शोधला, गळ पाण्यात टाकीला, खूप खजिना शोधिला, अन धरून वल्ह्याला, हाती सुरव्याच लागला, हाती सुरव्याच लागला. वा वा वा. म्हणजे ही ही एक कविता म्हणजे संपूर्ण तुझा आता प्रवास सांगितला ना आयुष्याचा, त्याचं पूर्ण रिकॅप आहे असं मला वाटलं. फारच सुंदर. वा वा. फार मजा आली कविता ऐकायला सुद्धा. थँक्यू. पण मग कविता सुद्धा आणखीन लिहायला पाहिजे. हो, आता करेन मी. नक्की. प्रज्ञा राजे नावाच्या चित्रकृतीचं एक फार सुंदर पेंटिंग आम्ही प्रवर्तनच्या टीम कडून तुला भेट देतो. वा. अरे वा, खूपच सुंदर. थँक्यू. शंख सिरीज हो हो, खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच. वेलकम. सगळ्या टीमचं अभिनंदन आणि खूप खूप आभार. खूप मजा आली. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. स्मृतिगंध आणि जाई काजळ प्रस्तुत प्रवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला
या तुमच्या सगळ्या कमेंट्स आम्हाला अगदी नक्की कळवा. आम्ही खूप उत्सुक आहोत. स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि स्मृतिगंध ओरिजिनल्स हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय. धन्यवाद.